ताईचं यावेळी 100% ताई निवडून येणार म्हणजे येणार. राम सातपुते 100% येणार, काय त्याच्यात वादच नाही. कोण पण येऊ दे, थोड्या थोड्या मतांनीच येणार आहे. 7 मे रोजी सोलापूर लोकसभेचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. त्यानंतर आता सोलापूरमध्ये नक्की कोण निवडून येणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत जी आहे ती या ठिकाणी झालेली होती आणि यामध्ये नक्की कोणाची बाजी असणार आहे या संदर्भात सोलापूरकरांना नक्की काय वाटतंय, सोलापूरकरांचा काय मूड आहे हे जाणून घेऊयात. काय सांगाल दादा, खरं तर महाविकास आघाडी की महायुती, कोण येईल निवडून? महायुती. सोलापुरात ओनली ताई. तुम्हाला काय वाटतंय, महायुती की महाआघाडी? काय महायुती काय वाटतंय दादा, कोण येऊ शकते निवडून? महायुती येईल. आणि सोलापूरमध्ये बोलायचं झालं तर सोलापूरमध्ये टक्कर ह्यावेळेस जास्त झालेली आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकडनं ह्यावेळेस नाराजी भाजपबद्दल जास्त होती जरा. त्यामुळे सायलेंट वोटर जे आहेत त्यांनी काय केलं आहे हे आता मतदानाची वोटिंग काउंटिंगच्या वेळेसच कळलं की काय झालं नक्की. पण तरी तुम्हाला काय वाटतंय? अंदाजे राम सातपुते हे थोड्याफार मतांनी निवडून येतील असा अंदाज आहे. म्हणजे 30,000 35,000 मतांनी येतील असं अंदाज. आपण पाहतोय लोकांचे कल आहेत. आणखी इकडे एक ग्रुप आहे. खरं तर हा चहाचा कट्टा आहे. रोज सकाळी इथं युवा ज्या पद्धतीने असतात त्याप्रमाणे सिनियर मंडळीसुद्धा असतात. दादा काय सांगाल, सोलापूरमध्ये कुणाचा वार आहे, महायुती की महाविकास आघाडी, कोण निवडून येऊ शकते? महायुतीशिवाय दुसरं कोण येत नाही. राम सातपुते 100% येणार, काय त्याच्यात वादच नाही. आणि काय थोड्याफार कमी फार मटकाने येईल, परंतु येणार हे नक्की आहे, काय वादच नाही. काय वाटतंय काका, महायुती की महाविकास? सांगता येत नाही, भरपूर फाईट आहे दोघांमध्ये, काही सांगता येतं अंदाज येईना कशाचा. काका तुम्ही सिनियर आहात, काय वाटतंय, काय वार होतं? विकास आघाडीतर्फे प्रणितीताई शिंदे या निवडून यायला पाहिजेत आणि सोलापूरच्या लोकल उमेदवार आहेत आणि विकासाभिमुख जी काही प्रगती आहे त्यांच्या हस्तेच होईल असं मला वाटतं. काय वाटतंय तुम्हाला? यावेळी मागील लोकसभा जर बघितलं तर ताईचं यावेळी 100% ताई निवडून येणार म्हणजे येणार. कारण ताईचं एक 25,000 ते 30,000 मताने निवडून येणार यावरची. कारण ताई हा जे काही सोलापूरचे लोकल आहेत, इतक्या वेळी 2 वेळी जे काही खासदार झाले ते बाहेर गावचे होते, यावेळी 100% ताई येईल. इथे आणखी एक ग्रुप आहे चहाला. खरं तर रोज हा खरं तर जांभळे कॅन्टीन खूप फेमस आहे, चहाचा कट्टा आहे. दादा काय वाटतंय, कोण सोलापूरमध्ये निवडून येईल, महाविकास आघाडी की महायुती? 100% भाजपा येणार आणि 400 पार, त्यातला एक एक्स्ट्रा आपल्यातला येणार सोलापुरातला, वादच नाही त्यात. तुम्हाला काय वाटतंय? सर कसं आहे, जे काय येऊ दे, कोणी पण येऊ दे, आमचं एवढंच मागणी आहे की सोलापूरचं डेव्हलपमेंट व्हावं आणि सोलापूरसाठी जे काय कोण पण येईल ते चांगलं करावं, एवढीच इच्छा आहे. सोलापूरला कोणीही येऊ दे, आमचं ना BJPला आहे ना काँग्रेसला आहे, एकच आहे, सोलापूरचा डेव्हलपमेंट व्हावा, ह्या आमचा लास्ट अपेक्षा आहे. आपण पाहतोय आणखी काही इथं खरं तर क्रिकेटर्स आहेत. काय वाटतंय काका, काय वातावरण आहे, कोण येईल निवडून? आता कसं आहे, सांगता येत नाही कोण येईल, टफ कॉम्पिटिशन आहे. पण कॅन्डिडेट्स म्हणजे विचार करून चूज केले पाहिजे, मेन मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. बेरोजगारी आहे, मग तर निवडणूक झालेलं आहे, आता लोकांनी निवडलं आहे ज्याला निवडायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण येईल, महायुती की महाविकास आघाडी? आता चान्सेस जास्त तर महायुतीचे चान्सेस जास्त आहेत. मग दुसरं चान्सेस काँग्रेसचे आहेत, काँग्रेस आणि त्यांचं जे गठबंधन आहे इंडिया ब्लॉक, त्याचे चान्सेस आहेत. पण जास्त करून चान्सेस हे जे आहेत NDAचे चान्सेस जास्त आहेत असं वाटतं. जे पोल्स वगैरे आहेत, पोल्सवरनं तर असं लक्षात येतं की 270पर्यंत त्यांना चान्सेस आहेत की भेटेल. सगळे जे पोल्स आहेत ते तसं सांगता येतं. सोलापूरमध्ये कोण येईल, प्रणिती शिंदे की राम सातपुते? सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेच येईल, ह्याचं आम्हाला कॉन्फिडन्स आहे. सगळ्यांनी त्यांचं कार्य बघितलेलं आहे 10-15 वर्षापासून. त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे सोलापूरसाठी आणि सगळ्यांनी त्यांना भरभरून मत दिलेलं आहे, सगळ्या समाजाच्या लोकांनी मत दिलेलं आहे आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की तेच बहुतेक येतील. पण पाहतोय खरं तर इथं हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेऊयात. दादा काय सांगाल, महायुती की महाविकास आघाडी? आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी आणखी काही चहाप्रेमी आहेत. काय वाटतं दादा, महायुती की महाविकास आघाडी, कोण निवडून येईल? महाविकास आघाडी. तुम्हाला काय वाटतंय? महाविकास आघाडी. सिनियर मंडळी आहेत खरं तर. काय मामा, कोण निवडून येईल, चहा पिताय तुम्ही, महाविकास आघाडी की महायुती? हे बघा, लोकशाही आहे काय,
हार जीत होत असते. ते कुठला येईल आणि कोण येईल ते सांगणं काय बरोबर नाही आहे. ते पण मग अंदाज काय वाटतं तुम्हाला, कारण आता मतदान झालेलं आहे. मतदान झाले ना तेच सांगतो मी की काय उपयोग नाही आहे. काय कुणी तर हारणार कुणी तर जिंकणार. ते कुठल्याही पक्षाचं असे ना काय करायचं. आपण आत्ता आहोत पूर्व सोलापूरमध्ये. खरं तर पूर्व भाग हा अतिशय प्रसिद्ध असा भाग आहे सोलापुरातील. खरं तर कामगारांची वसाहत म्हणून देखील या पूर्व भागाकडे पाहिलं जातं. विडी कामगार असतील, त्याचबरोबरीनं गारमेंट्स फॅक्टरीमधले जे काही कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात या भागात राहतात. त्याचबरोबरीनं पद्मशाली समाज प्रामुख्याने राहतो. सर, खरं तर मतदान पार पडलेलं आहे. काय वारा आहे, प्रणिती शिंदे की राम सातपुते, कोण निवडून येईल, काय वाटतंय? दोघांना पण मताधिक्य चांगलं झालेलं आहे आणि तसं काय म्हणजे निश्चित सांगता येणार नाही. पण कमी फरकाने आता कोणाचं येते ते 4 जूनलाच कळेल. आधी काय सांगता येणार नाही. काय वारा आहे, कुणाचं वारा आहे, प्रणिती शिंदे की राम सातपुते? राम सातपुते. आजी, तुम्ही काय सांगा? राम सातपुते. तुम्ही आजी काय सांगायचं, अजून व्यवस्था पाहिजे याला. मग हात का कमळ, कोणाचं वार आहे? कमळ. कमळ. हां, कमळ का? कमळ काय म्हणजे चांगले थोडं काय ना सुधारणा झालेलं आहे ते. हो. मावशी आपल्या लहान मुलाला घेऊन आहेत. ताई, कुणाचं वारं होतं, काय चित्र पाहायला मिळेल, प्रणिती शिंदे की राम सातपुते, काय वाटतंय? राम सातपुते यायला पाहिजे. त्याने पुढं काहीतरी करेल असे अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, एवढीच. काम करणारी माणसांनी प्रणितीताई चांगली असल्यामुळं लोकांच्या मनात आहे आणि मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं तरीसुद्धा मी काही निकाल देऊ शकत नाही. हां, शेवटी जनतेवरती हे आहे. मग विश्वास नाही का तुमच्या उमेदवारावर? विश्वास आहे माझ्यावर, पण जनता कुणाला मतदान केली त्याच्यावर आहे ना निकाल. मी म्हणलो म्हणून काय येणार आहे का निवडून? हां, असं आहे. त्यामुळे मी काय, भाजपचे कार्यकर्ते आहेत पण त्यांनाही विश्वास नाही की कोण निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं का? माझं मत सांगू का, गेल्या 2 खासदाराचा जर अभ्यास केला असता, मागील 2 खासदारांनी कुठल्याही प्रकारचं सोलापूरकडं अपेक्षा असं कार्य केलेलं नाही. त्यामुळे जनतेचा कौल सध्या मागच्या 2 खासदारच्या अनुभवानुसार की सोलापूरला विकास करायचा असेल तर सोलापूरचाच उमेदवार असला पाहिजे, या भूमिकेतून प्रणितीताई हे निश्चितपणे निवडून येतील. 4 तारखेला नक्की कशा पद्धतीचा निकाल येतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.